नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। देणार सर्व मान्यवरांचे आभार या ठिकाणी आहेत। सन्माननीय नामदार संजयजी शिरसाट साहेबांचे मनापासून आभार आहेत। सन्माननीय खासदार संदीपांजी भुमरे साहेबांचे आभार या ठिकाणी व्यक्त केले जात आहेत। सन्माननीय आमदार विक्रम बाप्पा काळे थोडं माग या ना मोबाईल मला पण घेऊन द्या ना काही। आपल्या महाराष्ट्रातले कुळदैवत असलेले म्हाळसापती खंडराव महाराज यांचे असीम भक्ती करणारे आपले सातारा येथील निवासी दौलत आबा चव्हाण यांच्या मुलानं अशा पद्धतीचं हे कार्य छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासींसाठी एका छताखाली भारतीय जीवन विमा या कार्यानिमित्त प्रत्येक नागरिकासाठी विमा पॉलिसी सोप्या रीतीनं कशी काढल्या जाईल या निमित्तानं इथं हे कार्यालयाचे उद्घाटन केले। त्यांच्या ह्या कार्याच्या अनुषंगानं त्यांना जेवढं पण काही आशीर्वाद स्वरूप म्हाळसापती खंडराव महाराज यांच्याकडनं मिळायला पाहिजे त्या बाबतीत मी छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी म्हणून रवींद्र महाराज चव्हाण त्यांना असा आशीर्वाद देतो की त्यांना ह्या कार्यानिमित्त त्यांच्या वडिलांकडनं जो आशीर्वाद मिळालेला आहे तो त्यांना भरभराटीचा जावो आणि सगळ्यांना त्याचा आनंद मिळेल। मध्ये LIC फायनान्सचं उद्घाटन करण्यात आलं, काय सांगाल सर, काय उद्देश होता याच्या पाठीमागचा? ह्या भागामध्ये लोकांना चांगल्या प्रकारची सेवा इन्शुरन्समध्ये जावी, घराघरात इन्शुरन्स पोहोचावा, त्याच्यासाठी मी गेल्या 22 वर्षापासून या क्षेत्रामध्ये काम करतो आणि अजून जेवढा अवेअरनेस LICमध्ये म्हणा, इन्शुरन्समध्ये, मेडिक्लेममध्ये नाही आहे, त्याच्यासाठी हा केलेला हा मी मोठा प्रयत्न आहे। लोकांना उच्च लेवलची सर्व्हिस मिळावी, मी इथे थांबणार आहे लोकांच्या सेवेसाठी, एवढं मी या ठिकाणी सांगतो। या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी कोणाकोणाचे प्रमुख उपस्थिती होते आणि इथून कोणते महत्त्वाचे कामं होती? या ठिकाणी आमच्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब आणि या जिल्ह्याचे खासदार आमचे नेते आदरणीय संदीपांजी भुमरे साहेब हे होते। त्यानंतर माझे बीडचे नेते अमरसिंहजी पंडित साहेब हे सुद्धा या ठिकाणी आले होते। विक्रमजी काळे आमदार हे आले होते। प्रसन्नजी बम साहेब सकाळीच येऊन गेले, सर्वांनी शुभेच्छा दिल्या। महापौर विकास जैन साहेब, नंदकुमारजी घोडले साहेब, आमचे त्र्यंबक भौतुपे सर्व या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करणार? यामधून एकच आवाहन करेल की लोकांनी इथून पुढे आता कोणावर अवलंबून राहायचं हे जग राहिलं नाही, स्वतः डिपेंड व्हायचं जग झालेलं आहे की स्वतः पॉलिसी असली पाहिजे। स्वतःचं आपलं जे काही सुख आहे दुःख आहे या पॉलिसीच्या माध्यमातून इथं पूर्ण होऊ शकतं। याच्यासाठी मेडिक्लेम पॉलिसी अत्यंत गरजेची आहे, त्याच्यासोबत स्वतःचा इन्शुरन्स असणं गरजेचं आहे। त्या व्यक्तीवर पूर्ण फॅमिली अवलंबून असतो। जर घरातला करता माणूस देव न करू जर गेला, काही प्रॉब्लेम आला, तर आम्ही रोज तेच फेस करतो, तर ते परिवार फार विस्कटून जातो, काही राहत नाही त्याच्यापाशी। तर त्याच्यासाठी हा मी मोठा प्रयत्न केला आहे, याचा सर्व जनतेने आता फायदा घ्यायचा आहे। या कार्यालयाच्या माध्यमातून जनतेला काय काय असे फायदे होऊ शकतात तुमच्या माध्यमातून? इन्शुरन्स सोबत आम्ही काय केलं, आता मोटर इन्शुरन्स पण चालू केलं, फॅक्टरी इन्शुरन्स असेल, MIDCचा मोठा भाग, चंद्रा MIDC असेल, बिडकीन MIDC या भागामध्ये फार मोठ्या लेवलला फॅक्टरी आज उभा राहिली आहे। तर यांना इन्शुरन्सची गरज आहे, कुठं ऑनलाईन इकडे तिकडे न जाता लक्ष्मण चव्हाण आपला माणूस आहे, 22 वर्षापासून या क्षेत्रात समर्पित झालेला माणूस आहे। इकडं त्यांनी यावं आणि मी त्यांच्यासाठी आहे, सेवेसाठी कटिबद्ध आहे। आपला पत्ता सांगा। रेणुका माता कमान समोर, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर। सोपा आणि साधा पत्ता आहे माझा।